कोल्हापूरच्या कोडोली गावात घडलेली हृदय पेटवून टाकणारी घटना। खेळता खेळता एका 10 वर्षांच्या चिमुकल्यानं आईच्या मांडीवर प्राण सोडलेत। आईच्या कुशीत विसावत असतानाच आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा अंत झालाय। पाहूयात। गणेश मंडपात खेळताना अस्वस्थ वाटलं। आईच्या कुशीत श्रावण बाळाने सोडले प्राण। हृदयविकाराच्या झटक्यानं चिमुकल्याचा मृत्यू। कोडोलीतील आनंदनगर वसाहतीत काळजाला भेदणारी घटना घडली। 10 वर्षांचा श्रावण अजित गावडे हा आपल्या मित्रांसोबत गणेश मंडळाच्या शेडमध्ये नेहमीप्रमाणे खेळत होता, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। खेळता खेळता अचानक श्रावणला अस्वस्थ वाटू लागलं। तो थेट घराकडे धाव घेत गेला आणि आईच्या मांडीवर डोकं टेकवलं। आईच्या कुशीत विसावलेला श्रावण अचानक जोरदार हृदयविकाराच्या झटक्यानं कोसळला। आई समोरच तिचा गोजीरवाणा मुलगा कायमचा निघून गेला। खेळत होता, परत लाईट गेल्यावरती सगळ्यात खालच्या बायका म्हटलं की वरती जा, मग तो वरती आला। तो तसाच त्याच्या मम्मीकडे गेला आणि त्यांच्या घरात कोणतर त्यांची काकी होती, त्यांना म्हणलं पाणी द्या। मग त्यांनी ती पाणी आणसपर्यंत त्यांना अशी मिठी मारली तिच्या मम्मीला, ते बेशुद्ध पडला। परत त्याला मग माऊलीमध्ये नेलं आणि तिथून मग सांगितलं की घरी न्या त्याला। मग परत त्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये नेलं, तिला त्याची ट्रीटमेंट केली, काहीच नाही झालं। मनोहर खेळत होता, खेळून घरी आला आणि मम्मीला पाणी प्याला। पाणी पिऊन तशीच मम्मीला म्हणलं की मग चक्कर मारली, असे मम्मीला मिठी मारली। ते जागेवर त्याला आईच्या आक्रोशानं आणि आर्त किंकाळ्याने सगळं गाव सुन्न झालं। श्रावण हा 4थीत शिकत होता। तो गावडे कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता। 4 वर्षांपूर्वीच त्यांनी मुलगी गमावली होती आणि आता मुलगाही हातातून निसटलाय। श्रावणच्या निधनानं गावात हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान या मुलाच्या मृत्यूची कारणं काय असू शकतात आणि लहान मुलांच्या आरोग्याची काळजी काय घ्यावी हे डॉक्टरांनी सांगितलंय। हृदयामुळे जे खेळता खेळता हार्टवर एकदम लोड येतो आणि ठोक्याची यंत्रणा कधी कधी बंद व्हायला लागते आणि मग त्यांना एकदम अस्वस्थ, चक्कर येते किंवा बॅलन्स जातो असं वाटायला लागतं आणि मग आपण कुठेतरी बाजूला जातो किंवा जसा तो घरी गेला आणि मग सोडलं। आम्ही म्हणतो अशा वेळेला कुटुंबातल्या इतर लोकांचं सुद्धा जनुकीय चाचणी करायला पाहिजे की परत कोणाला असं होऊ शकतं अशाला, आणि म्हणून वेळीच थांबवता येईल। सणासुदीच्या काळात खेळणारा बागडणारा मुलगा हृदयविकाराच्या झटक्यानं गेल्यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।